वळूया पुढील बातमीकडे। बातमी केतन अगरवाल प्रकरणी। केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात एक नवा धागा समोर आलेला आहे। नेमका काय आहे पाहूयात। केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात एक नवा धागा समोर आलाय। मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे 4 महिन्यांपूर्वी राजस्थानातील खाटू श्याम मंदिरात गुप्तपणे विवाह केला होता असा दावा समोर आल्यानंतर त्याची पडताळणी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक मंदिरामध्ये पोहोचलं। तपासादरम्यान पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवले, मात्र संबंधित कालावधीतील कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याचं मंदिर प्रशासनानं सांगितलं। त्यामुळे या कथित विवाहाची अधिकृत पुष्टी अद्याप झाली नाहीये। तपासात मिळालेल्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे या गुप्त विवाहाचा संशय व्यक्त करण्यात आलाय। पोलीस या दाव्याची पडताळणी करत असून तो केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासाचाच एक भाग असल्याचं स्पष्ट केलं गेलंय। सिया गोयल आणि चेतन चौधरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। तर या हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला न्यायालयानं दणका दिलाय। आरोपी सिया आणि चेतन या दोघांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 29 जुलैपर्यंत वाढ केली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। केतन अगरवालच्या हत्येनंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरीनं जपानी व्हिडिओ पाहिल्याचं समोर आलंय। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी केतनच्या हत्येपूर्वी अटक आणि पोलीस चौकशीतून बचावासाठी काही जपानी व्हिडिओ पाहिले असल्याचं समोर आलंय। चौकशीमध्ये शांत राहून कशी उत्तरं द्यायची या संदर्भात जपानी व्हिडिओ पाहून ही माहिती घेतल्याचं समोर आलंय। सिया आणि चेतननं ही माहिती मिळवली अशी ही माहिती सध्या तपासामध्ये समोर येते आहे। तर केतनला नेमका न्याय कधी मिळणार आहे या संदर्भात काही सवाल हे उपस्थित होत आहेत, ते पाहूयात। 18 जून 2026 केतन अगरवालचा मृत्यू झाला। लोहगड किल्ल्यावरून पडून अपघाती मृत्यूचा दावा केला गेलाय। तपासामध्ये ट्विस्ट आलेला आहे। केतनची हत्या झाल्याचं उघड झालंय। आपण घटनाक्रम पाहतोय। सिया चेतननं केतनला लोहगडावरून ढकललं, या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। केतनची होणारी पत्नी सियासह तिचा प्रियकर चेतनचा हा कट होता असं सध्या तरी बोललं जातंय आणि त्यानुसार तपास सुरू आहे। काही पुरावे या संदर्भातील समोर आलेत। घटनेपूर्वी रेकी आणि डिजिटल पुरावे सापडलेले आहेत। सिया गोयल आणि चेतन चौधरीला त्यानंतर अटक करण्यात आली। सियाचा भाऊ साहिलची सुद्धा पोलिसांकडून बराच वेळ चौकशी केली गेली। साहिल गोयल हा चेतन चौधरीचा मित्र आहे। चेतनच्या आणखी एका मित्रावर सुद्धा संशयाची सुई आहे। संबंधित व्यक्तीला केतनच्या हत्येच्या कटाबाबत कल्पना होती असं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। केतनला लोहगडावरून नेमकं कोणी ढकललं याचा तपास सध्या सुरू आहे। तर केतन अगरवाल हत्येप्रकरणी एक हृदय पिळवटून टाकणारं वळण आलंय। केतन अगरवालच्या आईनं पंतप्रधान मोदींना पत्र लिहून माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी केली आहे। पंतप्रधान मोदींकडे मदत मागणारी याचना करणारा केतनच्या आईचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। केतनची आई राखी अगरवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक ईमेल आणि व्हिडिओ पाठवून न्यायाची अर्थ हाक दिलेली आहे। मला कोणतीही सहानुभूती नको, फक्त माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या असा आक्रोश केतनच्या आईनं केलाय। धक्कादायक बाब म्हणजे नातवाच्या मृत्यूच्या धक्क्यानं अवघ्या 20 दिवसात केतनच्या आजोबांचं सुद्धा निधन झालं। एकाच महिन्यात कुटुंबातील 2 पिढ्यांचं दुःख अगरवाल कुटुंबाच्या वाट्याला आलंय। सध्या हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय।